आता आपण महत्वाच्या दोन संकल्पना बघणार आहोत, इंटरस्टेट सप्लाय अँड इंट्रास्टेट सप्लाय. आता इंटरस्टेट म्हणजे काय? एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर माल वाहतूक होत असेल किंवा माल सप्लाय होत असेल, मालाची विक्री होत असेल, तर त्याला म्हणायचं इंटरस्टेट सप्लाय. फॉर एक्झाम्पल, अ होलसेलर ऑफ पुणे इज सेलिंग गुड्स टू होलसेलर ऑफ हैदराबाद किंवा पर्सन ऑफ हैदराबाद. तर त्याला काय होईल आता? पुणे म्हणजे महाराष्ट्रात आलं, हैदराबाद कुठे आलं? आंध्र प्रदेशमध्ये आलं. म्हटल्यानंतर दोन स्टेट आले. मग त्या अशा अशा प्रकारच्या सप्लायला किंवा सेलला काय म्हणायचं? इंटरस्टेट सप्लाय असं म्हणतात. लक्षात आलं का सिंपल तुम्हाला? हा. आता दुसरं, इंट्रास्टेट सप्लाय म्हणजे काय? की व्हेअर द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस इज इन द सेम स्टेट. एकाच राज्यामध्ये असेल तर त्याला म्हणतात इंट्रास्टेट सेल. म्हणजे मी पुण्यामध्ये आहे आणि मी नाशिकच्या एका व्यापाऱ्याला माल विकला किंवा नाशिकच्या एखाद्या व्यक्तीला मी माल विकला. तर ते काय झालं? पुणे पण महाराष्ट्रात आहे, नाशिक पण महाराष्ट्रात आहे. तर जेव्हा सेम स्टेटमध्ये विक्री होते किंवा खरेदी होते, तेव्हा त्याला म्हणायचं इंट्रास्टेट सप्लाय. त्याला काय म्हणायचं? इंट्रास्टेट सप्लाय. आता जीएसटी मध्ये इंटरस्टेट सप्लायच्या चार गोष्टी दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टीला इंटरस्टेट सप्लाय असं म्हणतात? तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं, दोन राज्यांमध्ये जर सप्लाय झाला असेल, व्यापाऱ्याकडनं किंवा कोणत्याही व्यक्तीकडनं, तर त्याला म्हणायचं इंटरस्टेट सप्लाय. वेअर द लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड प्लेस ऑफ सप्लाय. प्लेस ऑफ सप्लाय म्हणजे काय? ज्या ठिकाणी माल तुम्ही पाठवताय किंवा विक्री करताय, जर ते वेगवेगळे असतील, इन डिफरंट स्टेट्स मध्ये असतील, वेगवेगळ्या राज्यांमध्ये असतील, तर त्या अशा सेलला किंवा अशा सप्लायला इंटरस्टेट सप्लाय असं म्हणतात. आता फक्त एवढंच तुम्ही हे लक्षात ठेवा. आता जीएसटी मध्ये ऍडिशनल ह्या तीन गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे जीएसटी असं म्हणतंय की यांना सुद्धा तुम्ही काय करा? इंटरस्टेट सप्लाय म्हणून घोषित केलेलं आहे जीएसटी मध्ये. तर ते कोणत्या कोणत्या आहे? तर सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस टू और बाय एसईझेड युनिट, स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. तुम्हाला माहिती असेल, एक 10 वर्षापूर्वी केंद्र शासनाने आणि इव्हन राज्य शासनाने सुद्धा ठराविक एरिया स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून डिक्लेअर केले होते. कशासाठी डिक्लेअर केले होते? की जास्तीत जास्त प्रोडक्शन व्हावं, जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट व्हावा, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर जागा अक्वायर करून त्या या इंडस्ट्रीसाठी देण्याचा प्रयत्न केला होता. तर अशा युनिट्सला काय म्हणतात? स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट्स असं म्हणतात. तर या स्पेशल इकॉनॉमिक झोननी जर सप्लाय केला असेल, माल विकला असेल किंवा सप्लाय केला असेल, तर ह्या सुद्धा यांची विक्री सुद्धा किंवा सप्लाय सुद्धा हा इंटरस्टेट सप्लाय मध्ये येतो असं जीएसटी म्हणते. आणखी काय येतं? जर माल इम्पोर्ट केला, दुसऱ्या देशातून जर माल खरेदी केला, तर त्याला सुद्धा इंटरस्टेट सप्लाय असं म्हणतात. आणखी काय? जर आपण परदेशात माल पाठवला, सप्लाय इन द कोर्स ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, जर आपण परदेशात माल सप्लाय केला किंवा विकला, त्याला सुद्धा इंटरस्टेट सप्लाय असं म्हणतात. तर इंटरस्टेट सप्लाय मध्ये चार गोष्टी येतात. एक पहिली गोष्ट म्हणजे काय? सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. म्हणजे पुण्यावरनं हैदराबाद किंवा पुण्यावरनं तुम्ही कुठे घेणार? जम्मू. पुण्यावरनं तुम्ही गुजरातला घ्या, म्हणजे कुठेही जाईल, गुजरातमध्ये कुठेही जाईल, त्याला काही अडचण नाही. कच्छला गेला, कुठेही गेला तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. तर त्याला म्हणायचं इंटरस्टेट सप्लाय. आणि हे जे तीन ऍडिशनल मी जे बोल्ड केलेत, हे जे तीन आहे ते ऍडिशनल जीएसटी मध्ये टाकले. ऍक्च्युली तो काही इंटरस्टेट होत नाही. म्हणजे सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बाय एसईझेड युनिट्स, म्हणजे आता एसईझेड युनिट रत्नागिरीमध्ये आहे आणि त्यांनी माल पुण्याच्या एखाद्या व्यापाऱ्याला विकला, खरं तर तो इंटरस्टेट होत नाही. परंतु जीएसटी वसूल करण्यासाठी, जीएसटीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्यांनी जो सप्लाय केला किंवा जी विक्री केली, तो इंटरस्टेट सप्लाय म्हणून कॅल्क्युलेशन करायचं, म्हणून त्याला ते जीएसटी इंटरस्टेट सप्लाय मध्ये घेतलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणून एसईझेड युनिटचा सप्लाय असू द्या किंवा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट असू द्या, ऍक्च्युली हे जे बोल्ड केलेले तीन गोष्टी ना, ह्या खऱ्या इंटरस्टेट सप्लाय होत नाही. परंतु जीएसटीच्या अंतर्गत येण्यासाठी मग अशा प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन घडले, एसईझेडने जर ट्रान्झॅक्शन केले किंवा इम्पोर्ट केला, एक्सपोर्ट केलं, तर हे ट्रान्झॅक्शन कुठे टाकायचे? हे ट्रान्झॅक्शनवर टॅक्स कसा वसूल करायचा? तर म्हणून या तिन्ही ट्रान्झॅक्शनला काय केलं? इंटरस्टेट सप्लाय मध्ये टाकून दिलं आणि मग त्याला असं म्हटलं की या चारही गोष्टी मिळून इंटरस्टेट सप्लाय होतो. खरं तर इंटरस्टेट सप्लाय म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल सप्लाय करणं, त्याला इंटरस्टेट सप्लाय असं म्हणतात. पुढचं घ्या. पुढचं काय आहे? इंट्रास्टेट सप्लाय. इंट्रास्टेट म्हणजे काय? राज्यामध्येच खरेदी विक्री.
राज्यामध्ये सप्लाय, पुण्यावरनं मुंबईला, मुंबईवरनं नाशिकला, बरोबर की नाही, नाशिकवरनं नागपूरला, हे राज्यातल्या राज्यात सप्लाय होतोय की नाही, सेल होतोय की नाही, किंवा खरेदी विक्री होते की नाही, त्याला म्हणायचं इंट्रा स्टेट सप्लाय. त्याला काय म्हणायचं, इंट्रा. इंट्रा म्हणजे राज्याच्या मध्ये, राज्या अंतर्गत, त्याला म्हणायचं इंट्रा स्टेट सप्लाय. आणि इंटरस्टेट म्हणजे काय, दोन राज्यांमध्ये. आणि आणखी तुम्हाला त्या इंटरस्टेटच्या सप्लायच्या डेफिनेशन मध्ये मी आणखी 3 गोष्टी सांगितल्या. एसीजेड युनिट काही बी खरेदी विक्री केली ती त्याच्यामध्ये येते, इम्पोर्ट केला तो त्याच्यामध्ये येतो, एक्सपोर्ट केला त्याच्यामध्ये येतो. ओके, या 3 गोष्टी ऍडिशनल टाकलेल्या आहेत. ऍक्च्युली त्या काही इंटरस्टेट नाहीये, मी तुम्हाला सांगितलं त्या काय इंटरस्टेट नाहीये, परंतु त्या जीएसटीच्या हिशोबाने त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहे. कळलं का तुम्हाला इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट? इंट्रास्टेट म्हणजे सेम स्टेट, त्याच राज्यामध्ये खरेदी विक्री होणे. ओके, आता ह्या जर संकल्पना तुम्हाला समजल्या असेल तर मग आता आपल्याला पुढे महत्वाचं आहे की जीएसटीचे जे टॅक्स गोळा केला जातो तो सीजीएसटी, एचजीएसटी आणि युटीजीएसटी अशा 3 प्रकारे टॅक्स गोळा केला जातो. आता मला सांगा सीजीएसटी म्हणजे काय? तुम्ही एखादं हॉटेलचं बिल पाहिलं का हो? एखादं खरेदी विक्रीचं बिल पाहिलं का त्याच्यात जीएसटी लावलेलं आहे? डीमार्टला तुम्ही गेलेला का कधी? हो सर. हा, मग त्या बिलामध्ये खाली पाहिलं का तुम्ही एचजीएसटी, सीजीएसटी लावलेला पाहिलं का तुम्ही? हो असतं सर. म्हणजे हो सर. हा, म्हणजे याच्यामध्ये असं आहे, जेव्हा इंट्रास्टेट सेल असतो, इंट्रास्टेट म्हणजे काय, राज्यामध्येच खरेदी विक्री असेल, म्हणजे आता डीमार्ट वाला काय करतोय तो राज्यातच खरेदी करतोय आणि राज्यातच विक्री करतोय, म्हणून तो काय करतोय इंट्रास्टेट टॅक्स लावतो. इंट्रास्टेट टॅक्स म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं, जेव्हा इंट्रास्टेट सप्लाय होतो, इंट्रास्टेट म्हणजे राज्यातल्या राज्यात खरेदी विक्री होते, तेव्हा केंद्र आणि राज्य शासन दोघंही मिळून सीजीएसटी अँड एसजीएसटी हे दोन्हीही टॅक्स लावले जातात. इंट्रास्टेट सप्लायवर सीजीएसटी आणि एचजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय, केंद्राचा हिस्सा, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि काय राज्याचा हिस्सा. सर ते दोन्ही टॅक्स नाही भरले तर काय होतं? काय 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 ते दोन्ही जे आता तुम्ही टॅक्स सांगितले तेच नाही भरले तर काय होतं? ते भरायचं, तुला आता तू माल खरेदी करायला गेला ना, ते तुला मालच देणार नाही तू जर म्हणला मला टॅक्स नाही पे करायचा म्हणल्यावर. याचं कारण असं आहे बरं का, डीमार्ट मध्ये तू गेला सपोज बरं का, आणि तू त्यांना म्हटलं की मला हा टॅक्स पे करायचा नाही, माल खरेदी का तुमचे पैसे देतो, तुम्ही टॅक्स कशाला घेता माझ्याकडनं? तर याच्यासाठी आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट ह्याच्या संकल्पना आपण पाहिल्या ना. तर ह्याच्या आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स म्हणजे काय, आपण विक्री करताना जो टॅक्स भरतो, म्हणजे डीमार्ट वाला आपल्याला जेव्हा माल विकतो ना, तेव्हा तो काय करतो, आपल्याकडनं टॅक्स वसूल करतो, सीजीएसटी आणि एचजीएसटी वसूल करतो. पण डीमार्ट वाला जेव्हा त्याचा तो माल खरेदी करतो ना वेगवेगळ्या ठिकाणावरून, तेव्हा तो काय करतो, परचेस माल खरेदी करताना तो टॅक्स भरतो की नाही. आणि मग तो जो भरत असलेला टॅक्स आहे त्याचं नेट बेनिफिट सेट ऑफ, मी तुम्हाला जीएसटी पेबल कॅल्क्युलेशन मध्ये बघा, आउटपुट जीएसटी आणि इनपुट जीएसटी, जर आपल्याकडनं त्यांनी टॅक्स घेतला नाही तर त्याला आउटपुट जीएसटी कमी होईल त्याचा, आणि मग पर्यायाने त्याला जास्त टॅक्स पे करावा लागेल. आणि म्हणून जीएसटी हा प्रकार असा आहे, खरेदीवर पण टॅक्स आहे आणि विक्रीवर पण टॅक्स आहे. नंतर डीमार्ट वाला काय करतो, सेट ऑफ करतो, म्हणजे जीएसटी पेबल काढतो. तो कसा काढतो, आउटपुट जीएसटी मायनस इनपुट जीएसटी करून नेट जे येतं ना तेवढं तो पे करत असतो. आणि म्हणून असं करताच येत नाही की मला नाही पे करायचं म्हणून वस्तू पाहिजे, तुम्ही जीएसटी काढू नका. हा, चला आता जीएसटी मध्ये 2 प्रकारचे टॅक्सेस आहे, मी तुम्हाला मागे सांगितले. तर इंट्रास्टेट सप्लाय, इंट्रास्टेट म्हणजे राज्यामध्ये जर खरेदी विक्री होत असेल तर 2 प्रकारचे टॅक्सेस वसूल केले जातात. कोणते 2 प्रकार, सीजीएसटी आणि एचजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय, जीएसटी लेव्हिड ऑन इंट्रास्टेट, म्हणजे सेम स्टेट मध्ये. ते बंद करा ना, कोणाचा आवाज चालू आहे, म्यूट करा तुम्ही स्वतःला. ओके, चला. आता सीजीएसटी म्हणजे काय, सीजीएसटी मीन्स सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि तो सीजीएसटी कशावर लेवी केला जातो, इंट्रास्टेटवर लेवी. इंट्रास्टेट म्हणजे काय, राज्यातल्या राज्यात खरेदी विक्री असेल तर त्याच्यावर सीजीएसटी लावला जातो. तसंच एचजीएसटी सुद्धा इंट्रास्टेट, बघा एचजीएसटी सुद्धा मी इथं म्हटलंय बघा,
एचजीएसटी सुद्धा काय आहे, इंट्रास्टेटवरच आहे आणि सीजीएसटी सुद्धा इंट्रास्टेटच आहे. पण सीजीएसटी म्हणजे काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि एचजीएसटी म्हणजे काय, एचजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे हा जो एचजीएसटी आहे हा राज्याचा हिस्सा आहे, स्टेटचा हिस्सा आहे. हा, आणि सीजीएसटी कशाचा आहे, केंद्राचा हिस्सा आहे. आलं लक्षात. म्हणून मी असं म्हटलं होतं की जीएसटी लेविड ऑन इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन हॅज टू कंपोनंट, सीजीएसटी आणि एचजीएसटी. सीजीएसटी इज द सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स कंपोनंट, म्हणजे केंद्राचा हिस्सा जो आहे रेव्हेन्यूचा, तो जीएसटी मधला, त्याला म्हणतात सीजीएसटी. इट इज द रेव्हेन्यू कंपोनंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. तसंच एचजीएसटीचं काय आहे, एचजीएसटीचं बघा हे, तसंच एचजीएसटीचं काय आहे, एचजीएसटी इज द स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स कंपोनंट, इट इज द रेव्हेन्यू कंपोनंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे राज्याचा हिस्सा. म्हणून तुम्ही जर डीमार्टचं बिल पाहिलं असेल तर इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन असतो तो, कारण राज्यातल्या राज्यात झालेलं ट्रान्झॅक्शन आहे, आणि त्या ट्रान्झॅक्शनवर काय आहे, दोन्ही आहे, सीजीएसटी पण आहे 9% आणि एचजीएसटी पण 9%, किंवा काय जे असेल ते, जी टक्केवारी असेल ती, असे दोन्ही आहे. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे, सीजीएसटी अँड एचजीएसटी इज ऍप्लिकेबल ऑन इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन्स. कळलं का तुम्हाला? इंट्रास्टेट, राज्यातल्या राज्यात जे ट्रान्झॅक्शन घडतात त्याच्यावर कोणत्या प्रकारचा जीएसटी लागतो, तर सीजीएसटी अँड एचजीएसटी दोन्हीही टॅक्स लागतात. जर बिल पाहिलं नसेल तर बिल बघा तुम्ही, त्या बिलावर तुमच्या लक्षात येईल की अरे या बिलावर सीजीएसटी पण आहे आणि एचजीएसटी पण आहे. आलं का लक्षात? आणि दोन्ही सारख्या प्रमाणात दिसतील तुम्हाला कधी कधी. आलं लक्षात? म्हणून सीजीएसटी आणि एचजीएसटी इज लेव्हिड ऑन इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन्स. इंट्रास्टेट म्हणजे काय, राज्यातल्या ट्रान्झॅक्शनवर काय होतं, सीजीएसटी आणि एचजीएसटी हे दोन्हीही लागू होतात किंवा ते वसूल केले जातात. आता पुढची एक संकल्पना आहे ती म्हणजे आयजीएसटी. आता मी तुम्हाला सांगितलं इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट. आता इंट्रास्टेटवर सीजीएसटी आणि एचजीएसटी आहे, मग इंटरस्टेटवर काय, इंटरस्टेट ट्रान्झॅक्शनवर आयजीएसटी लागू होतो. एका राज्यातून माल दुसऱ्या राज्यात जर विकला गेला असेल तर अशा मालावर किंवा अशा विक्रीवर किंवा अशा सप्लायवर आयजीएसटी टॅक्स म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा लेव्ही केला जातो, लादला जातो आणि तो वसूल केला जातो. आणि आयजीएसटी म्हणजे काय, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इट इज अ टॅक्स collected or levied on the supply of any goods or services in the course of interstate. इंटरस्टेट हे बघा मी अंडरलाईन केलं, इंटरस्टेट ट्रेड. इंटरस्टेट म्हणजे काय, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सप्लाय होणं किंवा सेल होणं. इंटरस्टेट ट्रेड अक्रॉस इंडिया, इंडियामध्ये भारतातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर सप्लाय होत असेल मालाची किंवा सेवेची, तर त्यावेळेला इंटरस्टेटवर कोणता टॅक्स लागला जातो, आयजीएसटी, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लागला जातो. लक्षात आलं? आयजीएसटी. मग मला सांगा आयजीएसटी कोणत्या कोणत्या ट्रान्झॅक्शनवर लावला जाईल, तर तुम्ही इथे इंटरस्टेट सप्लायचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ना, हे बघा हे 4 ट्रान्झॅक्शन, या सगळ्या ट्रान्झॅक्शनवर कोणता टॅक्स लावला जातो, इंटरस्टेट सप्लायवर कोणता टॅक्स लावला जातो, बोला कोणता लावला जातो, आयजीएसटी. आयजीएसटी लक्षात घ्या, हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून तर मी तुम्हाला या संकल्पना बरोबर लिंक मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला ओरल मध्ये विचारलं की बुवा इंटरस्टेट सप्लायवर कोणता प्रकारचा जीएसटी लावला जातो, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे इंटरस्टेट सप्लायवर आयजीएसटी लेव्ही केला जातो. आलं लक्षात? आयजीएसटी वसूल केला जातो. तसेच इंट्रास्टेट सप्लायवर कोणता टॅक्स वसूल केला जातो किंवा लावला जातो, तर सीजीएसटी आणि एचजीएसटी लावला जातो. तुम्ही पाहिलं असेल डीमार्टचं बिल बघा, मग तुमच्या लक्षात येईल. म्हणजे इंटरस्टेट सप्लायसाठी आयजीएसटी आणि इंट्रास्टेट सप्लायसाठी दोन्हीही सीजीएसटी आणि एचजीएसटी. आलं लक्षात तुमच्या? मग या संकल्पना अतिशय महत्वाच्या ठरतात. इंट्रास्टेट, इंटरस्टेट, सीजीएसटी, एचजीएसटी आणि आयजीएसटी. म्हणून मी तुम्हाला असं खाली म्हटलंय, हे वरचे जे ट्रान्झॅक्शन त्या व्याख्येत म्हटले होते ना, इंटरस्टेट सप्लायचे ट्रान्झॅक्शन हे जे म्हटले ना, हेच मी इथं लिहिलेत. आयजीएसटी कोणत्या कोणत्या ट्रान्झॅक्शनवर लागू होतो, कशावर होतो, इंटरस्टेट सप्लाय, इंटरस्टेट ट्रेड अक्रॉस इंडिया, याच्यावर काय लागू होतो, आयजीएसटी लागू होतो. आणि मग इंटरस्टेट कोणते आहेत, तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल सप्लाय केला असेल किंवा एसईझेड युनिट्स मधून माल विक्री किंवा सप्लाय झाला असेल किंवा इम्पोर्ट झाला असेल किंवा एक्सपोर्ट झाला असेल, तर या 4ही प्रकारच्या ट्रान्झॅक्शनवर
इंटर स्टेट सप्लाय म्हणजे IGST लागू होतो. आणि इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शनवर कोणता टॅक्स लागू होतो? CGST आणि SGST लागू होतो. आलं का लक्षात? ह्या संकल्पना जर तुम्हाला समजल्या तर मला असं वाटतं पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. आलं लक्षात? लक्षात आलं का तुमच्या? हो सर. हा, आता मला सांगा. हो सर. बघा बरं का, आता पटक्यात मला पटापटा तुम्ही उत्तर द्यायची आता. मला सांगा, इंटर स्टेट सप्लायवर कोणत्या प्रकारचा टॅक्स वसूल केला जातो? IGST. इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शनवर कोणता टॅक्स लावला जातो? CGST आणि ST. हा, दोन्हीही CGST आणि SGST दोन्ही लावले जातात. लक्षात आलं तुमच्या? ही संकल्पना जर तुम्हाला समजली तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आता प्रॅक्टिकल मध्ये विचारलं जाईल की पुण्याचा मिस्टर ए आहे, त्यांनी नागपूरच्या एका माणसाला माल विकला, तर कोणत्या प्रकारचा टॅक्स तुम्ही लावणार? IGST लावणार, CGST लावणार, SGST लावणार. तर तुम्ही कोणता लावणार? कोणता लावणार? हा, पुण्याच्या माणसाने नागपूरच्या माणसाला माल विकलाय. बघा, पुण्याच्या माणसाने नागपूरला विकलाय म्हणल्यानंतर काय झालं? तो इंट्रा स्टेट झाला, राज्यातल्या राज्यात झाला की नाही ट्रान्झॅक्शन. मग राज्यात असेल तर मग कोणत्या दोन प्रकारचे टॅक्स आहेत? CGST आणि SGST. लक्षात आलं? आता नाशिकच्या माणसाने केरळला माल विकला, केरळच्या एखाद्या व्यक्तीला माल विकला, तर कोणता अशा वेळेला IGST लागू होतो. एवढ्या जर संकल्पना तुम्हाला समजल्या असतील तर एवढ्या संकल्पना महत्वाच्या आहेत. हा, आणि याच्यावर तुम्हाला आता प्रॅक्टिकल तयार करायचं आहे. आलं लक्षात? आता प्रॅक्टिकल आपण घेऊया. चला घ्या, प्रॅक्टिकलचं नाव लिहा तुम्ही. प्रॅक्टिकल नंबर 2. प्रॅक्टिकल नंबर 2. प्रॅक्टिकल नंबर 2. प्रॅक्टिकल नंबर 2. तर प्रॅक्टिकल नोटबुक मध्ये लिहायचेत? नाही, तुम्ही आता कच्च लिहा. ते नोटबुक आता जेव्हा तुम्हाला 2-3 दिवसात आम्ही सांगू तेव्हा ते तुम्ही त्याच्यात लिहा. ठीक आहे? ओके, चालेल. सकाळी आपण प्रॅक्टिकल नंबर 1 पाहिलं. तुम्हाला आता मी मग सकाळी सांगितलं होतं की फॉर्मॅट हा सेम असतो. टायटल तिथं प्रिंटेड किंवा तुम्ही लिहायचे. आता टायटल ऑफ द प्रॅक्टिकल काय आहे? प्रॅक्टिकल नंबर 2 चं टायटल ऑफ द प्रॅक्टिकल घ्या. टू स्टडी. इथं मी घेतलंय ना, थांबा, इथं मी घेतलंय तेच लिहा तुम्ही. पुढे गेलं ते टू स्टडी, हे टायटल लिहून घ्या. टू स्टडी व्हेरियस इम्पॉर्टंट कन्सेप्ट अंडर GST. घ्या, तिथं काय लावली तुम्ही? टू स्टडी व्हेरियस इम्पॉर्टंट कन्सेप्ट अंडर GST. या मी जे आज तुम्हाला शिकवलेल्या कन्सेप्ट आहेत ह्या अतिशय महत्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत. त्या समजणं गरजेचं आहे. टू स्टडी व्हेरियस इम्पॉर्टंट कन्सेप्ट अंडर GST. वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे. हा, लिहिलं का टायटल ऑफ द प्रॅक्टिकल? हो सर. ओके. डेट ऑफ द प्रॅक्टिकल घ्या. आता डेट ऑफ द प्रॅक्टिकल घ्या. 26/11. 26/11/2020. मागची तारीख टाका. टाकली? पुन्हा नेम ऑफ द गाईड ऑफ द सब्जेक्ट टीचर. तर सर 16 लिहिलंय तिथं. मग 26 करा. सॉरी चुकलं बाबा. ओके, चला पुढे घ्या. नेम ऑफ द गाईड किंवा सब्जेक्ट टीचरचं नाव A, D आणि E डिव्हिजनच्या मुलांनी माझं नाव टाका. आणि C डिव्हिजनच्या मुलांनी डॉक्टर R.D. सुरम, डॉक्टर राकेश सुरम त्यांचं नाव टाका. सर 26/11/2020 कसं काय टाकले? अरे ते तेव्हा घेणं अपेक्षित होतं, पण ह्या कोरोनामध्ये, कोविडच्या काळामध्ये आपण ते घेऊ शकलो नाही. आलं लक्षात? हो, ठीक आहे. हो सर. म्हणजे आपण ते काय केलं, 26/11 झालं असं दाखवलेलं आहे. ओके, पुढे तुमचं नाव टाकायचं का सर? तुमचं नाव टाकायचं का? ए डिव्हिजन, डी डिव्हिजन आणि ई डिव्हिजन, 3 डिव्हिजनच्या मुलांनी माझं नाव टाकायचे. A, D आणि E. आणि C डिव्हिजनच्या मुलांनी सुरम सरांचं नाव टाकायचे, डॉक्टर R.D. सुरम. ठीक आहे?
अरे ठीक आहे का? हो झोपले का? सर. ओके, मला वाटलं झोपले काय. ओके, चला आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रॅक्टिकल घ्या. पहिलं ऑब्जेक्टिव्ह लिहा तिथं. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रॅक्टिकल काय पहिला ऑब्जेक्टिव्ह? फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह लिहा. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू स्टडी. एकच ऑब्जेक्टिव्ह, जास्त काही गरज नाही. ते 1-2 लिहिण्यापेक्षा असं करा, टू स्टडी व्हेरियस concepts under GST. टू स्टडी व्हेरियस कन्सेप्ट अंडर GST. एवढाच उद्देश ठेवायचा, तेवढाच ऑब्जेक्टिव्ह ठेवा. ठीक आहे. आता मेथड ऑफ डेटा कलेक्शन मध्ये लिहा गेस्ट लेक्चर. म्हणजे प्रॅक्टिकल तुम्ही कसं पूर्ण केलं? गेस्ट लेक्चर. ठीक आहे, गेस्ट लेक्चर. आता गेस्ट लेक्चर आता ए डी आणि ई डिव्हिजनच्या मुलांनी ADE मी ज्या विषयाला ज्या डिव्हिजनला शिकवतो AD आणि E या डिव्हिजनच्या मुलांनी लिहा गेस्ट लेक्चर ऑफ डॉक्टर RD सुरम. म्हणजे माझ्या विषयाच्या मुलांनी लिहा गेस्ट लेक्चर कोणाचं झालं? डॉक्टर RD सुरम यांचं झालं. आणि सी डिव्हिजनच्या मुलांनी लिहा गेस्ट लेक्चर ऑफ डॉक्टर किशोरजी नवले. सी डिव्हिजनच्या मुलांनी काय करा? माझं नाव टाका. आणि AD आणि ई डिव्हिजनच्या मुलांनी काय करा? RD सुरम यांचं नाव टाका. डॉक्टर RD सुरम. आलं का लक्षात? अरे आलं का? म्हणजे आपण A डिव्हिजनच्या मुलांनी RD सुरम टाकायचं ना? फक्त सी डिव्हिजनच्या मुलांनी RD सुरम सरांचं, सॉरी, सी डिव्हिजनच्या मुलांनी फक्त माझं नाव टाकायचं. बाकी माझ्या मुलांनी काय करायचं? सुरम सरांचं नाव टाकायचं. ठीक आहे. चला आता पुढे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. याच्यामध्ये तुम्ही काय काय लिहिणार आहात? तर कोणत्या कोणत्या व्याख्या लिहिणार आहे? तर हेडिंग द्यायचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये. काय लिहिणार आहात तुम्ही? तर पहिली डेफिनेशन तुम्ही लिहिणार आहात. पहिली डेफिनेशन जी आता आपण एक्सप्लेन केली GST ची व्याख्या लिहा. बस थोडा वेळ. आवाज बंद करा. पूनम आवाज बंद कर तुझा. ओके, पहिली व्याख्या तुम्हाला मी GST ची सांगितली, ती पुस्तकामध्ये दिलेली आहे, ती लिहा. दुसरी व्याख्या घ्या. कॅपिटल गुड्स दुसरी व्याख्या जी आपण आता शिकलेलो आहोत. तिसरी व्याख्या घ्या इनपुट गुड्स किंवा कॅपिटल गुड्स इनपुट गुड्स घ्या. ओके, अदर दॅन कॅपिटल गुड इज कॉल्ड एज अ इनपुट गुड्स. नंतर पर्सनची व्याख्या घ्या, पुस्तकात दिलेल्या आहेत या सगळ्या व्याख्या. त्याच्यानंतर इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स घ्या. पहिल्यांदा आउटपुट टॅक्स, नंतर घ्या इनपुट टॅक्स. या व्याख्या सगळ्या मी एक्सप्लेन केलेल्या आहे. ओके, नंतर GSTIN गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, ही पण व्याख्या तुम्हाला दिलेली आहे पुस्तकामध्ये, ती सविस्तर तुम्ही लिहा. नंतर पुढचं इंटरस्टेट सप्लाय. नंतरची व्याख्या कोणती लिहिणार आहात तुम्ही त्याच्यामध्ये डिटेलमध्ये? इंटरस्टेट सप्लाय. नंतर पुढे इंटरस्टेट सप्लाय नंतर इंट्रास्टेट. सप्लाय. ओके, इंट्रास्टेट सप्लाय. एकच मिनिट बरं का. एकच मिनिट. ओके सर, तुम्हाला हे लिहून PDF करायचंय. हा, बोल ना. अरे बोल की. सर, तुम्हाला ते लिहून PDF करायचे काय? नाही, मी काहीच नाही करणार आहे. तुम्ही लिहून घेतलं, तुम्ही लिहायचे डिटेलमध्ये. ते प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन म्हणजे काय? या व्याख्या तुम्हाला सविस्तर डिटेल लिहायचे आहेत त्या प्रॅक्टिकल मध्ये.
प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही काय निश्चित काय म्हणजे काय लिहायचंय तुम्हाला मी फक्त मुद्दे दिलेत, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही त्याच्या डेफिनेशन काय करायचे आहेत पुस्तकात. आज आपण चर्चा केलीच त्याच्यावर, तर त्याच डेफिनेशन तुम्ही पुस्तकात पाहून त्याची व्याख्या, त्याच्या रिलेटेड जे इन्फॉर्मेशन असेल, जे फीचर्स असतील, महत्वाचे मुद्दे असतील, ते तुम्ही पुस्तकात पाहून ते व्यवस्थित लिहून काढायचे. साधारणतः हे 3-4 पानं होतील हे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. आलं का लक्षात? तर आणि ते तुम्हाला पुस्तक सेंड करायचे का सर? ते नाही करायचं मला, ते तुम्हाला प्रॅक्टिकल बुक मध्ये लिहायचं आहे. सर पुस्तकातलं नाही तुम्ही दिलेले जे दिलेत आता, तर हा. ते लिहिलेलं तर चालेल ना? वर हो, दिलेत तुम्ही. हो पुस्तकातलं पाहून लिहा. CGST ची व्याख्या लिहा, SGST ची लिहा, आणि पुढचं कोण आहे, पुढचं कोणतं आहे, IGST चं लिहा. ठीक आहे, या 12 व्याख्या तुम्ही लिहा आणि प्रॅक्टिकल तुमचं पूर्ण करा. सर आता नोटबुक मध्ये लिहायचंय का? सध्या तुम्ही कशातच लिहू नका, फक्त माहिती गोळा करून ठेवा. आणि मी शिकवलं ते आज फक्त वाचा पुस्तकामध्ये. तुम्हाला 1-2 दिवसामध्ये क्लिअर होईल की हे जर्नल मध्ये लिहायचंय की 100 पानी सेपरेट वही घेऊन त्याच्यामध्ये लिहायचंय, हे तुम्हाला क्लिअर होईल. लक्षात आलं का? हो सर. त्यामुळे सध्या फक्त लक्षात ठेवा आणि मग तुम्हाला ते क्लिअर होईल. तुम्हाला ते नोटीस येईल, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सांगितलं जाईल कशावर लिहायचं, काय लिहायचं, ते तुम्हाला ते लोक सांगतील. म्हणजे आपल्या प्रॅक्टिकलसाठी महाविद्यालयाच्या वतीनं प्रॅक्टिकल कोऑर्डिनेटर म्हणून एक शिक्षक असतात, ते नोटीस टाकतील तुम्हाला. आणि त्याप्रमाणे वही घ्यायची, जर्नल घ्यायची तर तुम्हाला कॉलेजमध्ये येऊन कलेक्ट करावी लागेल. जर कोरोनाच्या काळामध्ये जर कॉलेजमध्ये बोलवायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायला सांगतील, सेपरेट स्वतंत्र वहीमध्ये 100 पानी वहीमध्ये लिहायला सांगतील तुम्हाला. ठीक आहे, सध्या फक्त समजून घ्या आणि माहिती वाचा. आज तुम्हाला समजलं असेल तर घरी गेल्या म्हणजे घरी तुम्ही आहातच, घरी लगेच वाचा तुम्ही. नाही तर मग काय, आता समजलं आणि 2 महिन्याने किंवा महिन्याने उचकून पाहिलं तर काहीच कळत नाही, असं होईल ते. त्याच्यामुळे तुम्ही आजच्या आज वाचा. आलं लक्षात? काही अडचण हो आहे सर. कोणाला? या संकल्पना सगळ्या समजल्या तुम्हाला? ओके सर. हो. हा, प्रॅक्टिकल 2 आपलं झालेलं आहे. समजलं. हा, आता आपण उद्या मी तुम्हाला लिंक टाकण्याचा प्रयत्न करेल. तर उद्या आपण 3रं प्रॅक्टिकल, टोटल आपल्याला 4 प्रॅक्टिकल घ्यायचे आहे. ठीक आहे, सर किती वाजता टाकणार लिंक? आता लिंक उद्याचं माझा शेड्यूल पाहून मी म्हणजे कॉलेजमधल्या कामांचं सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि बाकीचे लेक्चर्स मला MCOMचे ते बाकीचे जे आहेत ना त्यांचा विचार करून मी तुम्हाला लिंक टाकेल. जॉईन होत चला आणि शंका असेल तर विचारत चला. ठीक आहे, थांबूया इथं आपण. सर हा, बोल सर हा, उद्या ऑफिस किती वाजता खोलतं कॅशचं? 10 वाजता. ओके. चला थांबूया इथे. हा हो सर सर. हा, बोल. हा, सर ते सकाळी 9